नमस्कार मित्रांनो. खेळ आता हळूहळू गंभीर होत चाललाय. दिल्लीमध्ये एका बाजूला सत्ता, पैसा आणि डावपेचांचा खेळ सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला कुणाच्या तरी आयुष्यावर घाला घालण्याचा प्लॅन आखला जातोय. अग्नी त्याच्या शांत चेहऱ्यामागे चाललेली खेळी आणि रतनसिंगांसारख्या लोकांचा वाढत चाललेला लोभ. पण त्याचवेळी बँगलोरमध्ये काहीतरी असं घडलं आहे ज्यामुळे सगळं समीकरण बदलणार आहे. कारण यावेळेस वार कुणावर झाला आहे हे समजल्यावर कोणाचाही राग थांबणं अशक्य आहे. चला तर मग बोलण्यात वेळ जराही न घालवता सुरू करूया आजचा भाग अग्नीर, भाग 45. दिल्लीमध्ये एका मोठ्या कॉन्फरन्स रूमच्या राऊंड टेबलवरील चेअरवर अग्नी चेहऱ्यावर मोठा ॲटिट्यूड घेऊन बसला होता. त्याच्या बाजूच्या खुर्चीवर भुवन बसला होता. अग्नीच्या दुसऱ्या बाजूच्या खुर्चीवर मासाहेब बसल्या होत्या. त्यांच्या मागे भैरव उभा होता. त्याच्या बाजूची एक खुर्ची रिकामी सोडून ॲडव्होकेट, मॅजिस्ट्रेट, जज क्रमाने बसले होते. त्यांच्या बाजूच्या 2 खुर्च्या सोडून रतन सिंग, त्यांचे वकील, पीए आणि मॅनेजर असे चौघेही बसले होते. रतन सिंग यांच्या चेहऱ्यावर आज आनंद मावत नव्हता. त्यांना कधी वाटले नव्हते की मासाहेब जयपूरची फॅक्टरी त्यांच्या नावावर करतील. रणजित सिंग गेल्यावर रतन सिंग यांनी मेवाडची सत्ता आपल्या हातात घेण्याचे फार प्रयत्न केले. पण मासाहेबांच्या तीक्ष्ण आणि चाणाक्ष बुद्धीपुढे त्यांना नेहमीच आपले गुडघे टेकावे लागले. त्यांनी तर मासाहेबांचा घातपात घडवून आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण भैरवच्या अफाट ताकदीपुढे त्यांचा निभाव कधीच लागला नाही. म्हणून मग त्यांनी दिल्लीच्या ब्रँचला हळूहळू पोखरून आपली पोटं भरण्याचा प्रयत्न चालू ठेवला. त्यांच्या या प्रयत्नात त्यांच्या मुलाने सुद्धा त्यांना भरभरून साथ दिली. पण अग्नी लंडनवरून आला आणि त्याने सर्व व्यवहार त्याच्या ताब्यात घेतले. त्याने त्यांना जयपूरला एक नवीन ब्रँच उघडून दिली. पण ब्रँच नवीन असल्यामुळे तिच्यातून मिळणारे फायदेही कमी होते. पण राठोड इंडस्ट्रीचे नाव एवढे मोठे होते की हळूहळू काही न करता त्या ब्रँचमध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि इन्व्हेस्टर चालत येऊ लागले. मग त्यांनी जयपूर ब्रँच सांभाळली आणि त्यांचा मुलगा प्रताप सिंग यांनी त्याचे इनलिगल कामं करण्यासाठी काही गरीब लोकांना हाताशी धरून त्यांच्या जमिनी हडपायला सुरुवात केली. पण तिथेही सोना त्यांना आडवी झाली. तिने प्रताप सिंगला मेवाडमधून हद्दपार केले आणि गरीब लोकांच्या जमिनी त्यांना परत मिळवून दिल्या. रतन सिंग यांनी मासाहेबांजवळ सोनाविरुद्ध आवाज उठवला. पण मासाहेबांनी त्यांचे काही ऐकून न घेता सोनाची साथ दिली आणि मेवाडच्या जनतेचे सुद्धा सोनाचीच साथ दिली. तसेही मेवाडमध्ये मासाहेबांच्या विरुद्ध उभं राहण्याची कोणाचीच ताकद नव्हती. मासाहेब सर्व गोरगरीब जनतेच्या पाठीराख्या होत्या. सोनाचा राग रतन सिंग यांच्या मनात अजूनही खदखदत होता. पण सोनाच्या मृत्यूनंतर मात्र कायराची तशी हालत बघून ते मनातल्या मनात हसत होते. परंतु मासाहेबांनी अग्नीचे लग्न पुन्हा लावून दिले हे जेव्हापासून त्यांच्या कानावर आले तेव्हापासून त्यांचा जळफळाट होत होता. कसेही करून त्यांना अग्नीला कोणत्याच प्रकारचे सुख मिळू द्यायचे नव्हते. पण इथेही त्यांच्या नशिबाने खोटी केली. अग्नीच्या लग्नानंतर काहीच महिन्यात कायरा स्वतःच्या पायावर चालू लागले आणि ही खबर रतन सिंग यांना मिळताच त्यांनी जयपूरमधल्या कंपनीची दोन्ही हातांनी लूट चालू केली. पण आज मात्र अचानक जयपूरची कंपनी त्यांच्या नावावर करायचं मासाहेबांकडून निरोप येताच ते मोठ्या खुशीत आपल्या वकील, सेक्रेटरी आणि पीएला घेऊन दिल्लीमध्ये आले होते. तशी मासाहेबांच्या शब्दावर त्यांना शंका नव्हती. जर मासाहेबांनी म्हटलं कंपनी त्यांच्या नावावर करतील तर त्या काहीही करून ती कंपनी त्यांच्या नावावर करतील हे त्याला माहीत होते. पण तरीही त्यांनी आपल्या वकिलाला देखील सोबत घेतले. जर अग्नीने मध्ये काही डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला तर आपण खबरदारी घेतली पाहिजे, हा त्यामागचा सरळ साधासा हेतू होता. मासाहेबांनी वकिलाला इशारा करताच त्यांनी फॅक्टरीची सर्व कागद रतन सिंग यांच्या वकिलाकडे सरकवली. रतन सिंग यांचे वकील ते कागद वाचत असताना अग्नीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. जो मेसेज वाचताच अग्नीचे डोळे लाल झाले आणि त्याने आपल्या हाताची मूठ आवळली.
सर्व कागदपत्रांचे वाचन झाल्यावर मॅजिस्ट्रेटसमोर सही करायची होती. त्याआधीच अग्नीने त्याच्या वकिलांशी बोलून अजून एक अट घालून घेतली. ती अट वाचल्यानंतर मात्र रतनसिंग चवताळून उठून उभे राहिले आणि मासाहेबांना म्हणाले, हा काय खेळ लावला आहे मासाहेब तुम्ही? जर तुम्हाला सगळं करायचं होतं तर फॅक्टरी नावावर करायचं नाटक तरी का केलं? मासाहेबांनी त्यांच्या जवळचे पेपर घेऊन त्यातील शेवटची अट वाचली. त्यानंतर त्यांनी फक्त एक क्षण अग्नीकडे पाहिले. अग्नीचा चेहरा पाहताच त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि त्या म्हणाला, यात नाटक कसले? आम्हाला जर तुम्हाला काही द्यायचे नसते तर आम्ही तुम्हाला निरोप पाठवून इथे बोलवलेच नसते. आणि यात लिहिल्याप्रमाणे ती फॅक्टरी आम्ही तुमच्याच नावावर करत आहोत. फक्त फरक एवढाच आहे की ती तुम्ही दुसऱ्या कोणाच्या नावावर करू शकणार नाही, खास करून प्रताप सिंग यांच्या. मासाहेबांनी अग्नीला जाब न विचारता उलट आपल्यालाच हे असले उत्तर दिले ते पाहून रतनसिंग अजून चवताळून त्यांना म्हणाले, जर तुम्ही ती वस्तू मला देत आहात तर मी त्याच्यापुढे काहीही करू, त्याच्याशी तुम्हाला काय? तुम्ही मला ती फॅक्टरी दिली, मग ती फॅक्टरीला मी आग लावू नाही तर कोणाच्या नावावर करू? हे काय बोलणे झाले? फॅक्टरी जरी तुमच्या नावावर होत असली तरी ती आहे तर राठोड इंडस्ट्रीचाच भाग ना. मग त्या फॅक्टरीमुळे उद्याला जर कोणाचं नाव खराब होईल तर ते राठोड इंडस्ट्रीचं, जे आम्हाला कधीही मंजूर होणार नाही. त्याकरताच आम्ही ही अट घातली आहे. मासाहेब आपले ऐकणार नाही हे रतनसिंग जाणून होता, म्हणून त्याने एक नजर आपल्या वकिलांकडे पाहिलं की कमीत कमी वकील तरी यातून काही मार्ग काढू शकतील का. त्याचे वकील काही बोलतील त्याआधीच अग्नी म्हणाला, तुमच्याजवळ खूप वेळ असेल पण आमच्याजवळ मुळीच वेळ नाही. मला आणि मासाहेबांना भरपूर कामं आहेत. तुम्हाला सही करायची असेल तर करा, नाहीतर यापुढे फॅक्टरीशी तुमचा काहीही संबंध राहणार नाही. ती फॅक्टरी यापुढे मी भैरवच्या मुलाला सांभाळण्यासाठी देईल. तसाही तो एवढ्या वर्षापासून दिल्लीची ब्रँच सांभाळतो आहे. अग्नीने असे कडक शब्दात म्हणताच रतनसिंग हातावर हात चोळत आपल्या खुर्चीवर बसला. थोडा विचार करून त्याने 1 तासाचा वेळ सही करण्याआधी मासाहेबांकडून मागून घेतला. मासाहेबांनी सुद्धा त्याला विचार करायला वेळ दिला. तो आपल्या वकील आणि सोबत आलेल्या त्या दोन्ही लोकांसोबत विचार विनिमय करायला त्या हॉलमधून बाहेर पडताच मासाहेब अग्नीकडे बघू लागल्या. मासाहेब, प्रताप सिंगने बँगलोरमध्ये नीराला किडनॅप करण्यासाठी भाडोत्री किडनॅपर्स पाठवले होते, पण त्यांनी नीरा समजून चुकून भूमीला किडनॅप केले. माईकने तिची सुटका केली आहे. त्याचे लोकही ताब्यात घेतले आहे. अग्नीने कोणतेही आडेवेडे न घेता सरळ शब्दात मासाहेबांना तिथे काय झाले ते सांगितले. त्याचे बोलणे ऐकून मासाहेब म्हणाल्या, पण आता हे असं केल्याने ते अधिक चवताळून तुमचा माग काढण्यासाठी बँगलोरमध्येच गिरट्या घालतील. त्यांचा यावेळेस तुम्हाला कायमस्वरूपी बंदोबस्त करावा लागेल. हो मासाहेब, पण अजून त्या गोष्टीला वेळ आहे. अग्नीने असे म्हणताच मासाहेबांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर गूढ भाव होते. ते पाहून त्या समजून गेल्या की अग्नीची खेळी काही वेगळीच आहे. त्यांनी सुद्धा चेहऱ्यावर स्माईल आणून तो विषय तिथेच सोडला आणि त्यांच्याशी इतर कामकाजावर चर्चा करायला सुरुवात केली. गाडी रस्त्याने सगळे स्पीडची लिमिट क्रॉस करत धावत होती. त्याच स्पीडने भूमीचे हृदयसुद्धा धावत होते. तिला त्या गाडीच्या स्पीडपेक्षा माईकची भीती वाटत होती, कारण त्याच्या चेहऱ्यावर असलेला राग ती स्पष्टपणे बघू शकत होती. तिला कुठे जायचे असल्यास तो नेहमी तिच्या सोबत असायचा किंवा कोणाला तरी नक्की पाठवायचा. पण आज ती मुद्दामच सकाळी त्याला काही न सांगता निघाली होती आणि नंतर ही घटना झाली. आता त्याच्या चेहऱ्यावरचा राग, हातावरच्या ताट झालेल्या शिरा बघता तिच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. गाडी हायवेला लागताच माईकने गाडी थांबवली आणि तो उतरून खाली उभा राहिला. तेवढ्यात 2 लोकांनी येऊन मागे मार खाऊन पडलेल्या त्या पार्सलला घेऊन गेले. नंतर एक दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरने येऊन भूमीला त्याच्यासोबत त्याच्या गाडीत चलण्याची विनंती केली. पण तिला आता माईकसोबत जायचे होते, त्याच्याशी बोलायचे होते, म्हणून तिने त्या ड्रायव्हरला जायला सांगितले. ड्रायव्हरला जाताना बघून माईकने आपला राग शांत करण्यासाठी केसातून हात फिरवून गाडीच्या बोनेटवर जोरात आपटला.
त्या आवाजाने भूमी पळतच त्याच्या जवळ आली आणि त्याचा हात हातात घेऊन त्याला कुठे लागलं का ते पाहू लागली. पण तिने हात हातात घेताच त्याने तिच्याकडे पाहून तो हात जोरात झटकला आणि 2 पावले मागे होऊन तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. त्याला असे पाहून आता मात्र भूमीला रडायला आले आणि ती रडतच त्याला पाठीमागून बिलगली. तिच्या अचानक झालेल्या स्पर्शाने माईकसुद्धा शहारला. तिचे हात मागून पुढे त्याच्या छातीवर होते आणि ती मागून त्याच्या पाठीवर तोंड घुसडत रडत होती. त्याला पाठीवर ओलावा जाणवताच त्याने तिच्या हाताला धरून तिला आपल्यासमोर उभे केले. सॉरी. भूमीच्या अशा बोलण्याने ती त्याला फारच क्यूट वाटली. एकदम निरागस आणि लहान मुलीसारखी. ती उलट्या हाताने आपले डोळे पुसत होती. त्याने तिचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत घेतला आणि तिला म्हणाला, तू मला सांगता का निघून गेलीस? तुला माहीत आहे का की मला जेव्हा कळलं की तुला किडनॅप केलं आहे त्या क्षणी मला असं वाटलं की माझं सगळंच संपलं. तिने नाहीमध्ये मान हलवली आणि त्याचे हात बाजूला करत त्याला घट्ट मिठी मारून रडू लागले. कितीतरी वेळ ती त्याच्या मिठीत स्वतःला शांत करत होती आणि तो तिच्या डोक्यावर हळूहळू प्रेमाने थोपटत तिला शांत होऊ देत होता. थोड्या वेळाने ती शांत झाल्यावर त्याने तिला गाडीच्या सीटवर बसवले आणि पाण्याची बॉटल दिली. आता थोडे पाणी पिल्यावर तिला बरे वाटू लागले. तो तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होता. रडून डोळे सुजले होते, नाकही लाल झाले होते. चेहऱ्यावर रडण्याचे ओघळ पडले होते. पण त्याही परिस्थितीत ती जाम क्यूट वाटत होती. त्याने तिला हातातले पाण्याची बॉटल घेतली आणि त्याने सुद्धा 2 घोट पाणी पिले. थोड्या वेळातच त्याने गाडी काढली आणि जवळच्या एका कॅफेजवळ थांबवली. तिथे येऊन त्यांनी एक प्रायव्हेट एरिया बुक केला. कारण त्याला माहीत होते भूमी आता थोडी घाबरली आहे आणि एकदम माणसात गेल्यामुळे तिची भीती वाढू शकते. परत त्यालाही तिच्याशी बोलण्याकरता एकांताची गरज होती. ओके, रिलॅक्स. टेल मी वेअर यू फील इफ नॉट. भूमीने उत्तरामध्ये फक्त नाहीमध्ये मान हलवली आणि ती खाली मान घालून बसली. तिच्याकडे पाहत माईकला वाईट वाटत होते. त्याला जरी या गोष्टी सहज हाताळण्याची सवय असली तरी तिच्यासाठी हा अनुभव नवीन होता. तो उठून तिच्या शेजारी सोफ्यावर बसला आणि त्याने तिला अलगद आपल्या मांडीवर बसवून घेतले. त्याच्या या कृतीने तिने शॉक होऊन डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत ताच तो तिला स्माईल करत म्हणाला, लेट्स प्रेस अ लिटिल इफ माय लेग हर्ट. त्यावर तिने नाक मुरडले आणि त्याला धक्का देत उठायला पाहू लागले. पण त्याने तिच्या भोवती आपली मिठी गच्च आवडली. का का आले होते तुम्ही तिथे? केलं होतं ना मला किडनॅप, तर करू द्यायचं होतं. काय केलं असतं त्यांनी? फार फार तर जीवच घेतला असता ना. आणि तुम्ही काय वेगळं करणार होते? तुम्ही पण तर माझा जीवच घेणार होते. त्या दिवशी माझ्यावर त्यासाठीच तर तुम्ही बंदूक ताणली होती. ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत रागारागात त्याला बोलत होती आणि तिचे असे जीव जाण्याचे बोलणे ऐकून इथे त्याच्या हृदयाच्या आगीचा स्फोट झाला. त्याच्या ज्वालांचा दाह इतका भयानक होता की त्याने तिच्या मानेत हात घालून खसकन तिला आपल्याजवळ ओढले आणि रागातच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. त्याच्या या कृतीने ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवून तिने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिला अजूनच आपल्या मिठीत जखडले. त्याचे ओठ तिच्या ओठांना रगडू लागला. तो तिला किस करता करता हळूहळू तिच्या ओठांना दात लावत होता. तो त्याचा झालेला संताप, त्याला आलेला राग सर्व तिच्या ओठांवर काढत होता. हळूहळू भूमीचा विरोध मावळला. ती आता आपल्याला प्रतिकार करत नाही असे पाहून आता त्याचे हळूहळू तिच्या ओठांना प्रेमाने आपलेसे करायला सुरुवात केली. तिच्या ओठांना चोखत चोखत त्याची जीभ केव्हा तिच्या तोंडातील भागांचा वेध घेऊ लागली हे त्याला कळले नाही. त्याचा एक हात तिच्या पाठीवर आणि एक हात तिच्या मानेच्या मागच्या बाजूला त्याने सपोर्टसाठी ठेवला होता. आता तर भूमीसुद्धा त्याच्या रंगात रंगू लागली. तिचे हात त्याच्या केसांमधून फिरू लागले. ती जमेल तशी त्याला साथ देण्याचा प्रयत्न करत होती. तिची साथ मिळताच माईकचा वेग वाढला. त्याने तिला आपल्या मांडीवर कम्फर्ट करून तिचा ओठांशी खेळू लागला. त्याची जीभ तिच्या तोंडात आता मुक्तपणे फिरायला लागली. तेवढ्यात दरवाजावर नॉक करण्याचा आवाज आला आणि दोघेही भानावर आले.
त्याने तिच्या ओठांना मोकळं करत त्याचे ओठ तिच्या मानेत घुसळले. तिचा नैसर्गिक सुगंध आपल्या श्वासात भरून घेत त्याने हलकीच तिची स्किन आपल्या दातामध्ये पकडून तिथे एक छोटंसं बाईट केलं. आह! तिच्या तोंडातून तो मादक सुस्कारा ऐकताच माईकच्या चेहऱ्यावर इयर टू इयर स्माईल पसरली. त्याने आपले ओठ तसेच वरनेत तिच्या कानाची पडी आपल्या दातात धरली आणि तिच्या कानात हळू आवाजात प्रेमाने म्हणाला, आय लव्ह यू भूमी. आय कांट लिव्ह विदाऊट यू. तर मित्रांनो, इथून सुरू होतो खरं वादळ. एक चूक, पण खूप मोठी चूक, ज्याचा परिणाम आता फक्त एका माणसाला नाही तर अनेकांच्या आयुष्यावर होणार आहे. अग्नीला आता सगळं कळलं आहे आणि तो शांत आहे म्हणजे वादळ अजून येणे बाकी आहे. आणि दुसरीकडे भीती, राग आणि त्या सगळ्यातून जन्माला आलेलं एक नातं, माईक आणि भूमी, जे शब्दात नाही सांगता येत ते आज मनाने बोलले. पण प्रतापसिंगची पुढची चाल काय असेल? अग्नी त्याला कसं उत्तर देणार? आणि ही सुरुवात आहे की शेवटची चाहूल? पुढचा भाग उघड करणार आहे एक मोठा स्फोट. तयार रहा. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग खेळ पूर्णपणे बदलणार आहे. धन्यवाद.